नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. वर्तकनगर येथील श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीने श्री साईनाथ मंदिराचा 39वा वर्धापन दिन उत्सव मोठ्या श्रद्धा, भक्तिभाव आणि उत्साहात साजरा होत आहे. या निमित्ताने रोज विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून अनेक मान्यवरांनी भेट देऊन साईबाबांचं दर्शन घेतलंय. काल सायंकाळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांनी व इतर मान्यवरांनी येथे भेट दिली. तर गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री, भाजपाचे ठाणे जिल्हा संपर्क मंत्री गणेश नाईक यांनी साई मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचं मनोभावे दर्शन घेतलंय. या उत्सवाच्या निमित्ताने माजी नगरसेवक स्वर्गीय बळीराम वासुदेव नैबाळकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. त्यांच्या आशीर्वादाने श्री साईनाथ सेवा समितीने 14 नोव्हेंबरपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. उत्सवाच्या काळात मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने उजळून निघाला आहे. पहाटे साईबाबांची अभ्यंगस्नान पूजा, काकड आरती, लक्ष्मीनारायण यज्ञ तसेच संध्याकाळी भजन, कीर्तन आणि भक्तिगीतांच्या कार्यक्रमांनी वातावरण भक्तिमय झालेलं आहे. तसेच भाविक भक्तांसाठी महाभंडाऱ्याचे व लाडू प्रसादाचं आयोजन देखील येथे करण्यात आलेलं आहे. या महाभंडाऱ्याचा लाडूचा प्रसाद ही भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये लाभ घेत आहेत. उत्सवाचा समारोप येत्या 14 नोव्हेंबर रोजी साईबाबांच्या पालखी सोहळ्याने होणार आहे. या उत्सव यशस्वी करण्याकरिता साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नैबाळकर, उपाध्यक्ष अशोक हिरानंदानी, नंदकुमार साळवी, सचिव सुरेश महाडिक, सहसचिव प्रवीण रोठे, खजिनदार बबन बोबडे, विश्वस्त हरिमाळी, अशोक सुर्वे, श्रीमती अपर्णा जाधव यांच्यासह कर्मचारी, ब्राह्मण वर्ग आणि मंदिर सेवेकरी यांनी मेहनत घेतलेली आहे. तर या कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती साईनाथ सेवा समितीचे अध्यक्ष मंगेश नैबाळकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे. खरं म्हणजे ठाणे शहरातल्या ज्या साईबाबाची मंदिरं आहेत त्याच्यापैकी सगळ्यात लोकांना आकर्षण करणार कैलासवासी भलीबाई नैबाळकरांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं आणि पुढे अतिशय विस्तारित झालेलं मंदिर हे वर्तकनगर साई मंदिर आहे. आता संजयजी केळकरांचा मंगेशला पूर्ण सहकार्य आहेच, परंतु आता भलीबाईच्या पश्चात मंगेशच्या नेतृत्वाखाली ही ट्रस्टची लोक एकूण ती परंपरा पुढे चालू ठेवत आहेत आणि भविष्य काळामध्ये एक तीर्थस्थानासारखंच इथलं वातावरण राहील असा माझा विश्वास आहे. बाबाचं दर्शन घेतले, ठाण्याच्या जनतेच्या सगळ्या हाल अपेक्षा दूर व्हाव्यात, ठाण्याच्या जनतेला सुख मिळावं अशीच प्रार्थना केलेली. श्री साईनाथ सेवा समितीचा 39वा वर्धापन दिन आजचा दुसरा दिवस असून पहाटे बाबांची काकड आरती झाली, त्यानंतर मंगल स्नान झालं, त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसाचा होम हवनाचा कार्यक्रम सुरू झाला. त्यानिमित्ताने आज 39व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्याकडे आज प्रमुख अतिथी म्हणून वनमंत्री गणेशजी नाईक यांनी उपस्थिती लावली होती. तसेच त्यावेळी आमचे प्रमुख मार्गदर्शक संजयजी केळकर साहेब सुद्धा उपस्थित होते. आज पहाटेपासूनच, आज गुरुवार असल्यामुळे भाविकांनी हजारोच्या संख्येने आज साईबाबांचे दर्शन घेतले. तसेच आपला लाडू प्रसादाचं पण वाटप सकाळपासून सुरू असून आत्ताच अन्नदानाचा पण कार्यक्रम चालू आहे. अशा प्रकारे आजच्या दिवसाचं कार्यक्रम चालूच आहे. आज संध्याकाळी सुद्धा एक अलोट गर्दी होईल, कारण संपूर्ण वर्तकनगर परिसरामध्ये विद्युत रोषणाई, प्रवेशद्वार आणि देखावे बघण्यासाठी कालपासून लोकांनी अलोट गर्दी केलेली आहे. भाविकांनी दर्शन घेत आहेत. अशा प्रकारे आजच्या दुसरा दिवस सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी आणि लाडू प्रसादासाठी यावे असे मी संस्थेतर्फे आपल्या चॅनलच्या माध्यमातून भाविकांना नम्र विनंती करतो. सकाळी पहाटे 4 वाजल्यापासून साई मंदिराचा कार्यक्रम चालू झाला. सकाळी बाबांचं मंगलस्नान झालं, त्यानंतर बाबांची आरती झाली, दुपारची आरती झाली, महाप्रसाद झाला आणि तेव्हापासून सतत साई भक्तांचा प्रवाह इथे वाढत आहे. बाहेर आपण पाहिलं असेल की अनेक स्टॉल लागलेले आहेत. लोक या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटत आहेत, लाडूचा प्रसाद देखील घेत आहेत. अशा प्रकारे ठाणे जिल्ह्यातून अनेक ठिकाणून साई भक्त या ठिकाणी येत आहेत. प्रथमतः म्हणजे आज या
वर्तकनगर येथील ह्या प्रतिशिर्डी अशा ओळखल्या जाणाऱ्या ह्या साई मंदिरात आल्यावरती खरोखर मन भरून जातं. ज्या लोकांना शिर्डीला जाण्यास खऱ्या अर्थाने जमत नाही त्यांनी जरी ह्या वर्तकनगरच्या साई चरणी जरी आलं तरी त्यांना ते सुख, समाधान, ते आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात. आणि हे नुसतं ह्या वर्षापुरतं नाही तर अनेक वर्षांची ही परंपरा, ही संस्कृती, हे संस्कार, ही सगळी मंडळी, ह्या मंडळाचे सगळे अध्यक्ष, उपाध्यक्ष, त्यांचे सर्व सहकारी हे ती संस्कृती जोपासत आलेले आहेत. ज्यावेळेला भाई होते त्यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम या वर्तकनगर साई मंदिरामधनं झालेले आहेत आणि तसेच उपक्रम, तशीच संस्कृती आणि तसंच त्या अध्यात्माचं पावित्र्य हे ह्या साई मंदिरांनी आजपर्यंत जोपासलेले आणि ह्यापुढे देखील जोपासतील. या ठिकाणी 39वा हा वर्धापन दिन. अर्थातच म्हणायचं तर ठाण्यामध्ये आज जी जनता आहे ती खरंच या दिवसाची वाट पाहते. तर 39वा वर्ष हे प्रतिष्ठापनेचं. याच दिवशी सन्माननीय बळीभाई नईबक्कर साहेब यांच्या प्रेरणेने हे मंदिर उभं केलं गेलं आणि त्यातूनच या मंदिरातनं प्रेरणा घेऊन आज मंगेश नईबक्कर हे स्वतः कार्यरत झालेले आहेत. त्यांनी या समाजसेवेला उचलून धरलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातनं सामाजिक कार्यक्रम राबवणे, जसे लहान मुलांसाठी कार्यक्रम, रक्तदान शिबिर, नेत्रचिकित्सा शिबिर असे बरेचसे कार्यक्रम त्यांच्याकडनं राबवले जातात. आणि हे कार्यक्रम जे आहेत हे कार्यक्रम फक्त वर्तकनगरच्या लोकांसाठीच नाही तर ठाण्यातील सगळ्या जनतेसाठी हे कार्यक्रम त्यांनी राबवलेले असतात. खरंच एक स्तुतीपूर्ण असं कार्य श्री मंगेश नईबक्कर साहेब यांच्याकडनं होते आणि त्यांच्याच बरोबर असलेले त्यांचे कार्यकर्ते आणि इतर सर्व कार्यकर्ते अक्षरशः मेहनत घेऊन कार्य करत असतात. आज सन्मानानेच नव्हे तर भक्तीच्या प्रेरणेने हा कार्यक्रम राबवला. ओम साईराम. मी दीपाली विशाल पेवेकर. आज जेव्हापासून मंदिर आहे तेव्हापासून इथे आमची छोटी मोठी सेवा होत राहते. मी ह्या मंदिराचं एक वैशिष्ट्य म्हणून सांगते की दरवर्षी 3 दिवस तर आमची सेवा इथे असतेच, पण बाबा अशी शक्ती देतात की 3 दिवस ऑलमोस्ट फक्त 1-1 तासच आमची झोप होते. लाईक काकड आरतीला आम्ही 4:30ला इथे असतो, पण ही सेवा ही जी काय आहे ती बाबा करून घेतात. एक आज मी एक अनुभव तुमच्याबरोबर शेअर करू इच्छिते. माझं लग्न झालं 2005 मध्ये आणि 3 वर्ष आम्हाला काही इश्यू नसल्यामुळे आम्ही खूप डॉक्टर केले, सगळं केलं. सगळ्यांनी हात वरती केले होते. पत्रिकेने इवन सांगितलं होतं की पुत्रयोग किंवा मूलयोग नाही आहे. मी माझ्या हजबंडला सांगितलं की आपण सगळं सोडूया. मी फक्त बाबांची काकड आरती चालू केली. इकडले सेवेकरी आहेत उमेश नाईक काका म्हणून माऊली, ते माझ्याकडे रोज एव्हरीडे 4:30 वाजता मला पिकअप करायचे. इथे इकडली काकड आरती करायची मी. हे होतं काहीतरी 2007 मध्ये मी दसऱ्याला चालू केलं होतं. दसरा समवेअर इन ऑक्टोबर पासून मी हे चालू केलं आणि जानेवारीमध्ये फर्स्ट वीकमध्ये विदाउट एनी मेडिकेशन, मला आता बोलताना हे भरून येत आहे की विदाउट एनी मेडिकेशन, विदाउट एनी डॉक्टर मला आय वॉज ॲड कन्सिव्ड आणि मला 15 ऑगस्ट 2008 च्या दिवशी मुलगा झाला गौरव. तो आता 17 वर्षाचा आहे, 12वीला आहे आणि हे फक्त आणि फक्त बाबांच्या आशीर्वादाने झालेलं आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी,
चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील सुप्रसिद्ध स्त्रीरोग व बालरोग उपचार केंद्र डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आपले अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असून या निमित्ताने डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल आणि प्राच्यविद्या अभ्यास संस्था ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने एका दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं होतं. हे प्रदर्शन ब्रिटिश अधिकारी ऑटो रोथोफेल्ड यांनी लिहिलेल्या द वुमन ऑफ इंडिया या ग्रंथावर आधारित असून त्यातील तत्कालीन भारतातील विविध प्रांतातील स्त्रियांच्या वेशभूषेचे चित्रण प्रख्यात चित्रकार M.V. धुरंधर यांनी केलेलं आहे. हे प्रदर्शन येत्या 13, 14 आणि 15 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 6 या वेळेमध्ये जोशी बेडेकर कॉलेजच्या प्रांगणामध्ये भरवण्यात आले आहे. 15 नोव्हेंबर रोजी सकाळी या कार्यक्रमाचं उद्घाटन थोरले बाजीराव पेशवे सभागृहामध्ये प्राचीन भारतातील स्त्रिया या विषयावरती प्राचार्य अंकुर राणे यांच्या व्याख्यानाने झाले. या प्रसंगी डॉक्टर विजय बेडेकर, डॉक्टर महेश बेडेकर, आनंद बेदकर, प्राचार्य सुचित्रा नाईक, असंख्य विद्यार्थी येथे उपस्थित होते. या प्रदर्शनात द वुमन ऑफ इंडिया या ग्रंथाची मूळ प्रत देखील ठेवण्यात आलेली आहे. या पुस्तकामध्ये 45 ते 47 विविध वेशभूषातील भारतीय स्त्रियांची चित्र असून त्यामधून त्या काळातील संस्कृती, प्रांतीय वैशिष्ट्ये आणि सामाजिक विविधता सुंदरपणे उलगडलेली आहे. विद्याप्रसारक मंडळाचे ध्येय उत्तम विद्यार्थी घडवणे असून या प्रदर्शनाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, संस्कृतीची जाण आणि नागरिकत्वाचे भान निर्माण व्हावे हा उद्देश आहे. विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन प्राचार्य सुचित्रा नाईक यांनी केलेलं आहे. दरम्यान या प्रदर्शनाचा उद्देश विद्यार्थ्यांना धुरंधर यांच्या कलाकृतींची ओळख करून देणे व भारतीय संस्कृतीबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे, असं डॉक्टर महेश बेडेकर यांनी सांगितले. ऑटो रॉथफिल्ड या ब्रिटिश ऑफिसरनी वुमन ऑफ इंडिया हे पुस्तक 1920 साली लिहिलं. म्हणजे त्यांनी त्यावेळच्या समकालीन स्त्रियांचा अभ्यास केला आणि ते पुस्तक आपण मिळवलेलं आहे. 1920 सालचं पब्लिकेशन आहे ते. आणि त्याच्यामध्ये M.V. धुरंधर जे अतिशय प्रख्यात आर्टिस्ट आहेत म्हणजे होते, त्यांना त्यांनी रिक्वेस्ट केली की तुम्ही त्या स्त्रियांची वेगवेगळी चित्र काढा. आणि ह्याच्यात वैशिष्ट्य असं आहे की आता तुम्ही बघितलं तर स्त्रियांचे युजली पोशाख सारखे असतात. आपण पंजाबी ड्रेस घातले जातात, जीन्स घातली जाते, पण त्यावेळेला प्रत्येक कम्युनिटी आणि रिजनप्रमाणे वेगवेगळे पोशाख होते. म्हणून त्या पोशाखांचा म्हणजे प्रत्येक स्त्री जर का बघितली तर कोळी समाजाचा वेगळा पोशाख होता, भिल्ल समाजाचा वेगळा पोशाख होता, नाबर वुमन, अशा जवळजवळ 45 ते 47 वेगळ्या वेगळ्या स्त्रियांचे फोटो चित्र ही M.V. धुरंधर यांनी त्या पुस्तकामध्ये काढली आहे. आणि बेडेकर हॉस्पिटलला 75 वर्ष चालू आहे आणि आमचं बेडेकर हॉस्पिटल हे वुमन अँड चाइल्ड हॉस्पिटल आहे. म्हणून ते आम्हाला असं वाटलं की वुमन अँड चाइल्ड आमचं हॉस्पिटल आहे आणि वुमन ऑफ इंडिया हे जे पुस्तक आहे हे आपण बेडेकर कॉलेजमध्ये, ठाणा कॉलेजमध्ये एक्झिबिशन ठेवायचं कारण हेच आहे की विद्यार्थ्यांनी हे बघावं आणि M.V. धुरंधरांबद्दल त्यांच्या बाबतीत या पेंटिंग्स बाबतीत त्यांच्या बाबतीत त्यांचा इंटरेस्ट निर्माण व्हावा. आणि एक अभ्यासाचा विषय आहे. जर का तुम्ही पेंटिंग्स बघितलीत तर अतिशय सुंदर वेगवेगळे पोशाख तुम्हाला दिसतील आणि त्यावेळच्या स्त्रियांचे पोशाख, त्यावेळच्या स्त्रियांची कधी परिस्थिती होती याचा नक्की आपल्याला अनुभव मिळेल. नमस्कार. प्राच्यविद्येतर्फे हे आता 3रं प्रदर्शन भरत आहे चित्रांचं. गेल्या वर्षी आपण पाहिलं की कुंभचं झालं होतं, मोहनजोदरोचं झालं होतं, जिनोमवर झालं होतं. तर असे वेगवेगळे उपक्रम घेऊन प्राच्यविद्या आपल्याकडे येते. यांनी नक्कीच विद्यार्थी उत्तम प्रकारे घडला जातो, कारण उत्तम विद्यार्थी घडवणं हे विद्याप्रसारक मंडळाचं ध्येय आहे. आणि अशा वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे वेगळे विचार, त्यांच्या विचारांना, त्यांच्या भावनांना चालना मिळते असं मला वाटतं. की अगदी बघायचं झालं तर आपण इंडिया इज डायव्हर्स, म्हणजे इट्स युनिटी इन डायव्हर्सिटी म्हणतो. तर इथे जे वेश परिधान केलेले आहेत भारतीय स्त्रियांनी, त्याच्यात
इतकी सारी व्हरायटी आहे ही सहसा आपल्याला आता बघायला मिळत नाही, किंवा हे खूप फॅशन स्टेटमेंट्स आहेत खरं म्हणजे, पण तेव्हा त्या स्त्रिया हे रोज घालत होत्या. तर अशा विषयीचा विचार मुलं कुठेतरी सुरू करतील आणि ते नुसतेच म्हणजे मी काय म्हणेन, स्किल्ड वर्कर्स न राहता ते एक चांगले सिटिझन, सेन्सिटिव्ह सिटिझन्स आणि कलासक्त ज्याला आपण म्हणतो, अशी पिढी घडवायसाठीचे आपले हे सगळे प्रयत्न आहेत. माझी खात्री आहे कॅम्पसवरचे सगळे विद्यार्थी याचा लाभ घेतील आणि इतर अनेक जे आपले उपक्रम असतात त्याच्यात आणखीन हा एक मानाचा तुरा आहे असं मी समजते. मध्य प्रदेशातून मेफेड्रॉन या अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या चौघांना ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केलेली आहे. या अंमली पदार्थाचे उत्पादन, विक्री, साठवणुकीमध्ये आणखी कोण सहभागी होते का याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. बब्बू खिजहार खान उर्फ इम्रान, वकास अब्दुल रब खान, तकरुद्दीन रफिक खान आणि कमलेश सोहान अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत. हे चौघे आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून शोध मोहीम सुरू होती. अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सकपाळ यांना मिळालेल्या माहितीनुसार 3 नोव्हेंबरला पथकाने ठाण्यातील चरई भागामध्ये सापळा रचून इम्रान, वकास, ताकुद्दीन आणि कमलेश या चौघांना ताब्यात घेतले. पोलीस पथकाला त्यांच्याकडे 1 किलो 71 ग्रॅम 6 मिलीग्रॅम वजनाचा एमडी हा अंमली पदार्थचा साठा आढळून आलेला आहे. त्यांच्या विरोधात नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी वाहनासह 2,24,25,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इम्रान आणि कमलेश हे सराईत गुन्हेगार आहेत. इम्रान यांच्या विरोधात मध्य प्रदेशातील धर्मपुरी येथील 4, नागलवाडी, कसरार व रावजी बाजार येथे प्रत्येकी 1 असे एकूण 7 गुन्हे दाखल आहेत. तर कमलेश यांच्या विरोधात धामनोद या पोलीस ठाण्यामध्ये प्रत्येकी 1 असे 2 गुन्हे दाखल आहेत. गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमित सकपाळ यांना माहिती मिळाली होती की मध्य प्रदेश येथून 4 इसम हे मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी ठाणा येथे येणार आहे. त्या अनुषंगाने दिनांक 3/11 रोजी सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक राहुल मस्के आणि त्यांच्या टीमने ACP दौंडकर यांच्या मार्गदर्शनामध्ये सापळा कारवाई आयोजित केली, ज्यामध्ये इम्रान खान हा राहणार मनसूर मध्य प्रदेश आणि त्याच्यासोबत इतर 3 आरोपींना ताब्यात घेण्यात आलं, ज्यामध्ये त्यांच्याकडून 1 किलो 71 ग्रॅम एमडी मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ जप्त करण्यात आले, ज्याची किंमत 2,24,00,00,000 इतकी आहे. इम्रान खान याच्या विरुद्ध मध्य प्रदेशमध्ये यापूर्वी 7 वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत. 4 आरोपींना दिनांक 15 नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड आहे. चौकशीमध्ये त्यांनी हा मेफेड्रॉन अंमली पदार्थ हा मध्य प्रदेश येथून आणला होता. सदरची सापळा कारवाई ही नौपाडा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये चरई या ठिकाणी करण्यात आली. पुढील तपासामध्ये हे 4 आरोपींच्या व्यतिरिक्त त्यांना मदत करणारे किंवा हे जो अंमली पदार्थ आहे तो त्यांनी कोणाला विक्रीसाठी आणला होता, कोणाला ते सेल करणार होते, या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे. मान्य पोलीस आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये सर्वच पोलीस स्टेशन तसेच गुन्हे शाखेच्या सर्वच पथकांना अंमली पदार्थ विरोधी कारवाईच्या अनुषंगाने सूचना देण्यात आलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये अंमली पदार्थाचं सेवन असेल, अंमली पदार्थाची विक्री असेल, या अनुषंगाने अधिक माहिती जमा करून त्या अनुषंगाने आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत. प्रगत तंत्रज्ञान युगात वैद्यकीय क्षेत्रात गतिमान प्रगती झाली असून प्रथम 5G तंत्रज्ञानयुक्त रोबोटिक शस्त्रक्रियेची सुविधा आता ठाण्याच्या उदबंध रोडवरील टायटन मेडिसिटी रुग्णालयामध्ये उपलब्ध झाली आहे. टायटन मेडिसिटीमध्ये अभिनव टेली रोबोटिकद्वारे किफायतशीर दरात कमी जखम आणि कमी वेदना देणाऱ्या 5 जटिल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आलेल्या आहेत, अशी माहिती टायटन मेडिसिटीचे संचालक डॉक्टर अब्रार खान यांनी दिलेली आहे. यावेळी रुग्णालयाचे संचालक सर्जन डॉक्टर प्रदीप त्रिपाठी, रोबोटिक सर्जन डॉक्टर राकेश कटना आणि डॉक्टर अर्जुन सिंग उपस्थित होते. ठाण्यातील घोडबंद रोडवरील टायटन मेडिसिटी हे रुग्णालय रुग्णांसाठी नेहमीच वरदान ठरलेले आहे. या रुग्णालयात प्रथमच रोबोटिक 5G सर्जिकल शस्त्रक्रियेचे तंत्रज्ञान उपलब्ध करण्यात आलेले आहे. याविषयीची माहिती डॉक्टर अब्रार खान यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिलेली आहे. ते म्हणाले, रोबोटिक तंत्रज्ञानाने ब्रेन संबंधी शस्त्रक्रिया करू शकत नसलो तरी यूरोलॉजी, कर्करोग, स्त्रीरोग, गॅस्ट्रो, आतड्यासंबंधीचे आजार, बॅरिएट्रिक आणि कार्डियक थेरोसिस आणि कोलोरेक्टल शस्त्रक्रिया करण्याची सर्वात प्रगत अत्याधुनिक रोबोटिक प्रणालीची सुविधा
टायटन मेडिसिटी रुग्णालयाने सुरू केली आहे. त्यामुळे या प्रणालीचा लाभ हजारो रुग्णांना होणार आहे. 5G तंत्रज्ञानाचा वापर करून अतिशय कुशल सर्जन दूरवरून देखील रोबोटिक शस्त्रक्रिया करू शकणार असल्याने दूरच्या रुग्णांवर देखील उपचार करता येणार आहेत. इतर रोबोटिक सर्जिकल केंद्रापेक्षा टायटन मेडिसिटीमधील किंमत अधिक परवडणारी आहे. रोबोटिक इन्स्टॉलेशन केल्यानंतर पहिल्याच आठवड्यामध्ये 5 जटिल शस्त्रक्रिया अचूकपणे करण्यात आलेल्या आहेत. कमीत कमी वेदना आणि कमी जखम करून टेलिरोबोटिकद्वारे जलद गतीने होणाऱ्या अशा प्रकारच्या शस्त्रक्रियेनंतर संसर्गाचा कोणताही धोका उद्भवत नाही. शिवाय रक्तस्राव देखील कमीत कमी होत असल्याने रुग्णाला कोणताही मानसिक व शारीरिक त्रास होत नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. ठाण्यातील टायटन मेडिसिटी रुग्णालयातील रोबोटिक सर्जिकल प्रणाली ठाणे मुंबईतील सर्वाधिक परवडणारी प्रगत रोबोटिक सर्जिकल सेंटर ठरणार असल्याचा दावा डॉक्टर राकेश कटाना यांनी यावेळी केलेला आहे. टायटन मेडिसिटी आपण बघितलं असेल, टायटन मेडिसिटी हॉस्पिटल नेहमी चर्चेमध्ये असतो नवीन टेक्नॉलॉजीसाठी. आपण 2 वर्ष आधी इथेच भेटले होतो, हेच टीम होते आणि आपण तेव्हा पण नी रिप्लेसमेंटसाठी रोबोटिक इथे चालू केलं होतं. त्याआधी आपण इथे भेटलो होतो. इथे आपण कॅन्सरसाठी ॲडव्हान्स ट्रीटमेंट चालू होता, कार्डियक थेरपी. ते युनिट अगदी मुंबई एरियामध्ये पहिला युनिट होता. त्यासोबत आपण इथं हार्टमध्ये मिनिमल कार्डियक सर्जरी, जे बायपास मोठं व्हायचं ते छोटं करायचं, आपण इथे टेक्नॉलॉजी चालू करते. आता बरेच ठिकाणी होतो पण सुरुवात आपल्याकडून. तुम्ही बघितलं टायटन हॉस्पिटल नवीन चर्चामध्ये असतो नवीन टेक्नॉलॉजीसाठी. आता हे आपण जे रोबोट इथे आला हॉस्पिटलमध्ये, हे पण ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे. ते सध्या त्याच्यामध्ये चालू आहे रोबोटिक सर्जरी. म्हणून आपण त्याला अपडेट केलं हॉस्पिटलला, लोकांना तिथे बेनिफिट भेटला पाहिजे त्यासाठी. आता हे रोबोटिक सर्जरी जे आहे तुम्हाला म्हणतो ते चार्जेस, सरळ सांगितलं चार्जेससाठी हे जास्त महाग नाही आहे. बिकॉज ओपन सर्जरीमध्ये पेशंट लोकांना जास्त दिवस हॉस्पिटल राहावं लागतं, जास्त मेडिसिन लागतात, औषध लागतं आणि ब्लड लॉस जास्त होतो. याच्यामध्ये स्टे कमी होतो, औषध कमी लागतो, ऑलमोस्ट सेम प्राईस. आता हे 5G तुम्ही घ्यावं, 5G टेक्नॉलॉजी काय 5G टेक्नॉलॉजीमध्ये टेलिसर्जरी. टेलिसर्जरीमध्ये सेम कॉन्सर्टवरती दुसऱ्या सिटीमध्ये किंवा दुसऱ्या कंट्रीमध्येही पेशंट ऑपरेट करू शकतो. आता आपले देशातले मोठे मोठे लोक आहेत जे सर्जरीसाठी अदर कंट्रीला जायचं, मोठे डॉक्टर नावासाठी. सेम डॉक्टर कॅन ऑपरेट पेशंट हिअर इन आवर हॉस्पिटल. म्हणजे डॉक्टरचे कन्सल्ट केला, त्यांच्याकडे सेम कन्सल्ट आहेत, ते डॉक्टर ते सेम पेशंटला आपल्या हॉस्पिटल तिथे बसून ते ऑपरेट करू शकतात. दिस इज अ 5G टेक्नॉलॉजी आणि दिस इज अ व्हेरी गुड टेक्नॉलॉजी. ब्लड लॉस कमी आहे, नाहीच आहे. आणि आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण काय म्हणतो, दिस इज द फर्स्ट हॉस्पिटल हू इज हॅव्हिंग 5G रोबोट विथ व्हेरी अफोर्डेबल प्राईस, द बेस्ट टीम ऑफ द सर्जन. आता तुम्हाला जसं माहिती पडलं तर आणि तुम्ही बघितलं की आपल्या टायटन मेडिसिटीमध्ये वेरियस डॉक्टर अब्राहमने पण सांगितलं वेरियस ॲडव्हान्सेस, जे एवढा ॲडव्हान्स केअर जे आहे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये ते ठाण्यामध्ये बेस्ट पॉसिबल केअर, ॲडव्हान्स केअर जे आहे ते आपल्या टायटन मेडिसिटीमध्ये उपलब्ध आहे. एक्झाम्पल पहिले कॅन्सर सर्जरीज होता, त्याच्यानंतर ॲडव्हान्स किमोथेरपी सेंटर आला आपला, लॅप्रोस्कोपिक बेरियाट्रिक सर्जरी, मिनिमली कार्डिक सर्जरीज वगैरे हे सगळे झाले. आता आपण नवीन जे स्टार्ट केलं आहे ते आहे रोबोटिक सर्जरी डिपार्टमेंट, TMK रोबोटिक्स. TMK रोबोटिक्समध्ये आपल्याकडे जे आहे या एरा का बेस्ट पॉसिबल जो रोबोटिक सिस्टम आहे ते 5th जनरेशन मिझो एंडो 4000 सिस्टम जे आहे ते आपल्याकडे आहे. इन विच वी कॅन डू, आपण सगळे प्रकारची सर्जरीजमध्ये करू शकतात. जनरल सर्जरी, कार्डियक सर्जरीज, बेरियाट्रिक सर्जरीज, कॅन्सरचे सगळे प्रकारचे सर्जरीज, गायनेक सर्जरीज, ENT, हेडेनेक सर्जरीज हे सगळेच याच्यामध्ये पॉसिबल आहे. आणि दिस इज द बेस्ट पॉसिबल ॲडव्हान्स केअर सिस्टम. तर पेशंटला याचा काय फायदा आहे की पेशंटला लवकर डिस्चार्ज होतात, पेशंटला पेन कमी आहे, कॉम्प्लिकेटेड सर्जरी जे आहे ते कमी टाईममध्ये करू शकतात आणि बेटर कंट्रोल पण आहे त्याच्यामध्ये. ही सगळे त्याचे बेनिफिट आहे. आणि कॉस्ट वाईज आपण बघू तर आपण पेशंटला आणि नॉर्मल सर्जरी आणि याच्यामध्ये इफ यू कम्पेअर इन बॉम्बे आणि एनिवेअर द कॉस्ट विल नॉट बी व्हेरी व्हेरी बिग डिफरन्स. इन फॅक्ट दिस हॉस्पिटल will be like at par with will provide the care at without any major difference in the surgical cost also. आणि 5th जनरेशन सिस्टमचे जे बाकी फीचर्स आहे याच्यामध्ये सर्जरीमध्ये जे आपण करतात तर सर्जन कन्सोलवरती बसून कंट्रोल करतात रोबोटिकला. याच्यामध्ये पेशंटला दातमध्ये हात लावायची गरज नसतात. तर इन्फेक्शन कंट्रोल भरपूर चांगला आहे. रिझल्ट्स आर व्हेरी क्विक इन फास्ट रिकव्हरी. पेन एकदम फार कमी असतात. ते पोर्ट जे आपण टाकतात पोटामध्ये आणि कुठे चेस्टमध्ये फॉर एक्झाम्पल एनी सर्जरीमध्ये त्याच्यामध्ये पेन जे कंट्रोल जे आहे पेशंटच्या एकदम परफेक्ट विदाऊट पेन असतात. तर पेशंट 2 दिवसामध्ये घरी
5th जनरेशन सिस्टममध्ये अजून एक टेलिरोबॉटिक सिस्टम करून पण याच्यामध्ये एक ऑप्शन्स आहे. पण इथे बसून या दुसऱ्या कन्सोलवरती बसून पेशंट दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये राहिला, दुसऱ्या सिटीमध्ये पण राहिला तरी आपण ते सेम सिस्टम 2 आहे त्याच्यावरती कोऑर्डिनेट करून ते सर्जरी तिकडे करू शकतात. तर दिस इज द बेस्ट पॉसिबल केअर अवेलेबल अँड वी आर प्राऊड टू से की परत TMK रोबोटिक्स म्हणजे की टायटन मेडिसिटी हॉस्पिटलने ही नवीन स्टेप घेतला आहे आणि हे टेक्नॉलॉजी जी आहे दिस विल बी अवेलेबल फॉर ऑल क्लास ऑफ पेशंट्स हू एव्हर कम्स टू द हॉस्पिटल. येत्या 2 महिन्यात ठाणे महापालिकेतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ देण्याचा निर्णय आमदार संजय केळकर, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी संघटनेच्या संयुक्त बैठकीमध्ये घेण्यात आला आहे. ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित असून अनेक सफाई कर्मचारी देखील वारसा हक्काच्या लाभापासून वंचित आहेत. या कर्मचाऱ्यांच्या विनंतीनुसार आमदार संजय केळकर यांनी महापालिका मुख्यालयात अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यावेळी केळकर यांच्यासह मुख्यालयात उपायुक्त गोदेपुरे, कार्मिक अधिकारी दयानंद गुंडप उपस्थित होते. या बैठकीत येत्या 2 महिन्यात वारसा हक्काची सर्व प्रकरणे निकाली काढून सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा लाभ देण्यात येईल असं श्री गोदेपुरे यांनी सांगितलंय. अनुकंपा तत्वावरती शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात सकारात्मक चर्चा करण्यात आली. येत्या काही दिवसात पुन्हा सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलंय. शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांच्या समावेशनाबाबतच्या विषयावरही बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा करण्यात आली. बैठकीस महाराष्ट्र कामगार कर्मचारी संघटना अध्यक्ष दत्ता गुगे, सरचिटणीस अजित मोरे, कोषाध्यक्ष सुधाकर शिंदे उपस्थित होते. उपस्थित कर्मचारी वर्गाने केळकर आणि महापालिका अधिकाऱ्यांचे आभार मानले. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.